हाय, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण खूप मस्त आहे. तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा व्लॉग कधी अपलोड होतो हे माहीत नाही, कारण की माझ्या मोबाईलला नेटवर्क प्रॉब्लेम एवढा आहे ना की सांगू शकत नाही. तर आता मी माझी फ्रेंड चाललो आहे वारुळाला वगैरे. आमच्याकडे वारुळ नाही आहे, पण नागमंदिर आहे. तर रस्त्यानं बघा किती छान हिरवंगार असं वातावरण झाले. म्हणजे श्रावणात पाऊस कमी असतो, त्याच्यामुळं वातावरण खूप छान झालं. सकाळपासूनचे ब्लॉग घ्यायचे होते, पण काय होतं की आधीला सांभाळताना आणि कामाचं हे ते अरेंजमेंटच होत नाही. माझी मम्मी स्वयंपाकात असती तर मी त्याच्याकडे असती, कधी मी स्वयंपाकात असती तर मम्मी त्याच्याकडे असती. त्याच्यामुळं थोडंसं आमचं रुटीनच चेंज होऊन जातं आहे. आणि हे आत्ता आमच्या इथं झालेलं नागाचं नवीन मंदिर आहे. खूप छान असं मंदिर झालं आहे, छोटंसंच आहे पण खूप छान आहे. आणि आम्ही थोडं लेट गेलेलो कारण की गर्दी असते, त्यामुळं मला पटकन जाऊन यायचं होतं. कारण की आता आधीला दात यायला लागले, त्याच्यामुळं तो किरकिर खूप करतो आहे. तर हे नाग मंदिर ॲक्च्युली पहिलं नाग असाच होता, फक्त ही मूर्ती होती आणि मातीचा ते बनवून ठेवायचे. तर मी पण नागाची पूजा वगैरे करून घेतली. जास्त काही गर्दी नव्हती, 1-2-3च लेडीज होत्या. मग पटकन पूजा वगैरे उरकायची आणि घरी यायचं असंच झालं होतं. आणि हळूहळू येतच होत्या लेडीज वगैरे. तर आता मी पण नागाची पूजा वगैरे करून घेते. तर आमच्याकडे नैवेद्य असा असतो, तर तुमच्याकडे कसा असतो? मला वाटते बऱ्याच ठिकाणी असाच असतो आहे. आज पोळीचा नैवेद्य नसतो. पाठवले नागपंचमीची, जेव्हा पहिली नागपंचमी होती पूजा असायची तेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा साडी वगैरे नेसायची, म्हणजे मजा ती वेगळेच दिवस होते. आणि आत्ता आपल्याला घरातलं आवरून स्वतःचं आवरून जायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो. तरी पण त्यातल्या त्यात मी बऱ्यापैकी रेडी होते. आता बाळामुळं थोडंसं इकडं तिकडं होतं, पण मला आवडतं थोडंफार रेडी चांगलं व्हायला वगैरे, की स्वतःसाठी थोडेसे फोटोज वगैरे काढण्यासाठी, किंवा आपण बाहेर जातो तेव्हा थोडंसं व्यवस्थित असावं असं मला पण वाटतं. त्याच्यामुळं आम्ही जरा लेटच आलो, सगळं आवरलं, स्वयंपाक वगैरे, आणि नंतर आलो होतो. आणि मस्तपैकी नागाची पूजा वगैरे केली आणि मग घरी निघालो होतो. जास्त काय व्लॉग मोठा नाही येणार आहे, थोडासाच आहे, कारण की मी 1-2 ते 3 मिनटाचाच फक्त घेतला. एडिटिंगला पण खूप प्रॉब्लेम येतो आहे. आणि दुसरी गोष्ट, एडिटिंगपेक्षा माझा पोस्ट होण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यामुळे मला जास्त मोठे व्लॉग वगैरे घेता येत नाहीत. आता 8 ते 10 दिवसापूर्वी माझा एक व्लॉग पोस्ट झाला होता, त्यानंतरनं मी हा व्लॉग पोस्ट करते आहे. तर आजचा पण व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मी खूप प्रयत्न करते की डेली व्लॉग यावेत असे, पण ते काही जमतच नाही आहे. मध्ये कंटिन्यू आले आठवडाभर डेली व्लॉग, पण आता थोडंसं रुटीनच चेंज होतं आहे. पण मी प्रयत्न करेन की डेली व्लॉग आणायचे. तर आपला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.